मैत्रिणींनो, अवतारावरती जाऊ नका. मला एक प्रश्न पडलेला आहे जो खूप म्हणजे माझ्या सतत डोक्यामध्ये चालत असतो. अक्षरशः मलाही त्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही आहे. जर कुणाला माहीत असेल तर नक्की सांगा. त्याचे मी ऑप्शन पण देते की तर तो प्रश्न काय आहे. तर बऱ्याचशा आपण पाहिलं असेल की लग्नानंतर मुली जाड्या होतात किंवा अगोदरच्या जाड्या असतात. सो ते नॅचरली असतं मुलींमध्ये, फॅटी असतात त्यामुळे. सो मुलं लग्ना अगोदर एकदम सडपातळ असतात आणि जसेच लग्न झाले की जाड होतात, त्यांची ढेरी सुटायला लागते. तर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये एक म्हण आहे की लग्नानंतर जर मुलगी जाड झाली तर तिला खूप सुख आहे म्हणून ती जाड होते आणि लग्न मानवलं असे म्हणतात. सो इकडे डिफरन्स काय आहे की काही मुलं लग्नानंतर जसेचे तसे सडपातळ राहतात, पण जी मुलं लग्नानंतर जाड होतात, ज्यांच्या ढेऱ्या येतात, मग त्यांना आपण काय म्हणायला हवं की लग्न मानवलं का आणखी काही. याचा अर्थ त्यांच्या बायका किंवा बायको एकच असते, त्यांची बायको त्यांची काळजी व्यवस्थित घेत असते म्हणून ते जाडे होतात किंवा डेअरी सुटते. याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे मला नक्की सांगा कमेंट करून, कारण मला पण याचं उत्तर माहीत नाही आहे. आणि मला असं वाटलं होतं की अरे मी टाकू का आणि असे भन्नाट प्रश्न माझ्या डोक्यामध्ये उद्भवतात आणि मी आमच्या आहोंना हे प्रश्न विचारतात, पण मला तिकडनं देखील उत्तर मिळत नाही. तर शेवटी माझ्याकडे हाच पर्याय असतो. सो कुणाला या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर नक्की सांगा.